हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला होणार। जयंत पाटलांनी सांगितली तारीख। इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ। आत्ताच्या सरकारपेक्षा उत्तर योजना आम्ही राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त, छातीत ठोकपणे सांगतो। ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42%, तर आमचा स्ट्राईक रेट 47%, मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। निरोप द्यायला सभागृहात तर यायला पाहिजे ना। फेसबुक लाईव्ह वरून निरोप देणार का? निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला। देश दडपशाहीने चालवता येत नाही। मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली। विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। खोटं बोला पण रेटून बोला। खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली। त्यांच्या खोट्या नेरेटिव्हचा अधिवेशनात पर्दाफाश करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। महाविकास आघाडीत ज्याचा जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री। दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत निर्णय। विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढणार। जुलैपर्यंत जागा वाटपही ठरणार असल्याची माहिती। जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा विरोधकांकडून राजकारण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला आमचं समर्थन नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीकडून 11 महत्त्वपूर्ण ठराव। जातनिहाय जनगणनेसह खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची मागणी। रायगडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। महाड रायगड रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प, तर महाप्रळ पंढरपूर मार्गावर भलं मोठं वडाचं झाड कोसळलं। संत गजानन महाराजांच्या पालखीचं हिंगोलीमधून परभणीत आगमन। पुढचे 3 दिवस परभणीतील श्री क्षेत्र त्रिधारा इथं पालखी मुक्कामी राहणार। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राहुल गांधींना आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी विनंती। दिल्लीतील बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना लेखी विनंती। T20 विश्वचषकात उद्या सेमीफायनलच्या 2 लढती। सकाळी 6 वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना, तर रात्री 8 वाजता भारत आणि इंग्लंडची लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।